जय जिजाऊ। आज 17 सप्टेंबर मराठवाडा अन्याय अत्याचारी हैदराबादच्या निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्या समर्पण आपले बलिदान दिले त्या सर्वांना प्रथम विनम्र अभिवादन करतो। तसेच 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आपल्या सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला। आपला मराठवाडा, आंध्रामधील तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भाग हा हैदराबादच्या निजामांच्या राजवटीमध्ये होता। ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये होते आणि भारताला स्वातंत्र्य द्यायचं ठरलं तेव्हा भारतामध्ये एकूण 565 संस्थानिक होते। इंग्रजांनी सांगितलं की तुम्हाला पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता, भारतात विलीन व्हायचं असेल तर भारतात विलीन होऊ शकता, किंवा जर तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र देखील राहू शकता। तर या 565 पैकी 562 संस्थान आपल्या भारतामध्ये विलीन झालीत आणि अशी 3 संस्थान होती, त्यामध्ये हैदराबाद संस्थान, जुनागड आणि जम्मू काश्मीर या तिन्ही संस्थानांनी भारतामध्ये विलीन होण्यास नकार दिला। आता आपण जर बघितलं जे हैदराबादचा निजाम आहे याचा इतिहास काय आहे तर भारतावर मुघलांचं राज्य होतं आणि सुरुवातीला हैदराबादवर कुतुबशाहचं राज्य होतं। ज्यावेळेस मुघल बादशाह दक्षिणेमध्ये येऊन स्वराज्य, कुतुबशाही आणि आदिलशाही जिंकण्यासाठी आला होता तेव्हा मुघल बादशाह औरंगजेबाने 1687 ला कुतुबशाही जिंकून घेतली आणि बघ त्यांच्याच पदरीचे सरदार होते। नंतरच्या काळामध्ये निजाम उल मुल्क असफ जाह यांनी 1 ऑक्टोबर 1724 मध्ये साखरखेडा या ठिकाणी मुघल बादशाहांच्या सरदाराचा, सुभेदाराचा पराभव केला आणि एक हैदराबादला स्वायत्त संस्थान सुरू केलं, राज्य सुरू केलं। म्हणजे मुघलांच्या अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती, जाळपोळ, लुटालूट हा जो वारसा आहे हा वारसा हैदराबादच्या निजामाला तिकडूनच मिळाला होता। आणि बघा या हैदराबादच्या निजामाच्या राजवटीमध्ये आपल्या या ठिकाणच्या गोर गरीब जनतेवर, प्रजेवर, शेतकऱ्यांवर, कष्टकऱ्यांवर अन्याय अत्याचार व्हायचे, त्यांचं शोषण व्हायचं। एवढंच नव्हे तर ज्या आपल्या माता भगिनी होत्या त्यांना उचलून नेऊन त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे, बलात्कार करायचे, गावाच्या गावात बेचिराग करून टाकायचे, सर्व धान्य लुटून न्यायचे आणि त्याच्यामध्येच भर होऊन हैदराबादच्या निजामाकडे कासिम रजवी नावाचा एक अधिकारी होता। त्याने रजाकार नावाची संघटना स्थापन केली आणि या रजाकार नावाच्या संघटनेच्या माध्यमातून या आपल्या या हैदराबाद संस्थानिकाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली। या कालावधीमध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये आपल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी हजारो लाख देशभक्त तयार झाले होते, त्यांनी आपले बलिदान द्यायला तयार झाले होते, बलिदान दिले। अशाच पद्धतीनं हैदराबाद संस्थानिकामध्ये देखील आपला मराठवाडा, तेलंगणाचा भाग आणि कर्नाटकचा भाग त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा यासाठी अनेक हजारो देशभक्त, राष्ट्रभक्त, स्वतंत्र सैनिक तयार झाले। त्यामध्ये महिला देखील पाठीमागे नव्हत्या। दगडाबाई शेळके, गोदावरी टेके, सोनाबाई पाटील, त्रिवेणीबाई पाटील, आशाताई वाघमारे अशा पद्धतीनं अनेक महिलांना देखील या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला, हे देखील आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। फार अन्याय अत्याचार झाला तेव्हा मग या शेवटच्या म्हणजे 1938 ते 1948 या कालावधीमध्ये या अन्याय अत्याचाराचा कळस गाठला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मग पोलीस कारवाई करण्याचं ठरवलं आणि त्याला नाव दिलं ऑपरेशन पोलो किंवा त्याला म्हणतात पोलीस कारवाई। आणि मग 13 सप्टेंबर 1948 ला प्रत्यक्ष निजामाच्या राज्यावर 5 ठिकाणून हल्ले करण्यात आले। सुरुवात सोलापूर भागातून झाली आणि अशा पद्धतीनं 17 सप्टेंबर 1948 ला निजाम
मीर उस्मान अली खान हा शरण आला, शरणागती पत्करले आणि हैदराबाद संस्थान स्वतंत्र झालं, आपल्या भारतामध्ये विलीन झालेलं आहे. तर आपण या ठिकाणी हे जे काही देशभक्त, राष्ट्रभक्त, स्वतंत्र सैनिक होते, त्यांनी जो त्याग केला, बलिदान दिलं, समर्पण केलं, तर ज्या आदर्श मूल्यासाठी त्यांनी या सर्व गोष्टी केल्या, ते सर्व आदर्श मूल्य आजच्या शासनकर्त्यांनी, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी ते आत्मसात करावं आणि त्यांना अभिप्रेत अशा एका चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राज्यकारभार करावा, हे या ठिकाणी मी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त आपल्या सर्वांना सांगू इच्छितो.